जगात पैसा कमावणारे लाखो लोक आहेत, पण आईबापाचं खरं प्रेम मिळणारे खूप कमी असतात. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, मित्र पुन्हा मिळू शकतात, पण आईबाप पुन्हा कधीच मिळत नाहीत. एका गावात एक मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं रोहन. रोहन गरीब घरात वाढला. घर छोटंसं होतं, पण त्या घरात प्रेम खूप मोठं होतं. त्याचे वडील दिवसभर उन्हात काम करायचे, हाताला फोड यायचे, पण मुलाला कधी कमी पडू दिलं नाही. आई स्वतः उपाशी राहायची, पण मुलाच्या ताटात गरम भाकरी ठेवायची. रोहनला तेव्हा वाटायचं, हे तर सगळ्या आईबापांचं काम असतं. पण जसजसा तो मोठा झाला, तसतसं त्याला जग समजू लागलं. एक दिवस त्याने पाहिलं, त्याचा मित्र मोठ्या घरात राहत होता. महागडे कपडे होते, मोठी गाडी होती. त्या मित्राच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, कारण त्याच्या आई वडिलांकडे त्याच्यासाठी वेळ नव्हता. तेव्हा रोहनला जाणवलं, गरीब असलो तरी मी खूप श्रीमंत आहे, कारण माझ्याकडे आईबापाचं प्रेम आहे. मित्रांनो, आईबाप हे देवाने दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. आई म्हणजे मायेची सावली, जी स्वतः दुःख सहन करून मुलांना सुख देते. आणि वडील म्हणजे असा योद्धा, जो स्वतःच्या इच्छा मारून मुलांची स्वप्न पूर्ण करतो. आपण झोपलेलो असताना बाबा भविष्याचा विचार करत असतात, आपण आनंदात असावं म्हणून. आई देवाकडे रोज प्रार्थना करत असते. पण दुर्दैव बघा, आज अनेक मुलं मोठी झाल्यावर आई बापांना ओझं समजू लागतात. ज्यांनी बोट धरून चालायला शिकवलं, त्यांनाच म्हातारपणी एकटं सोडलं जातं. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे आईबाप आहेत, तो कधीच गरीब नसतो. कारण जगात कुठेही न मिळणारं प्रेम फक्त आईबाप देतात. त्यांच्या एका आशीर्वादात इतकी ताकद असते की माणूस आयुष्यात काहीही करू शकतो. आईबाप रागावतात, ओरडतात, पण त्या रागामागे फक्त काळजी असते. कारण त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कोणीच प्रेम करू शकत नाही. म्हणून आजच आईबाबांकडे जा, त्यांना मिठी मारा आणि फक्त एकदा म्हणा, तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे. कारण ज्याला आईबापाचं प्रेम मिळालं, तोच या जगातला सर्वात भाग्यवान माणूस असतो. पैसा संपतो, सौंदर्य कमी होतं, पण आईबापाचं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या संतकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.